गुड मॉर्निंग. तर तुम्हाला माहितीच आहे मी आलेली पुण्याला, कारण श्रुतीला शॉपिंग करायची. मला तर काही एवढी शॉपिंग नाही करायची, पण श्रुतीची शॉपिंग करण्यासाठी मी पुण्याला आलेली आहे. तर आता श्रुती आणि मी तयार झालेलो आहे. हे बघा, तर आम्ही छान आंघोळी वगैरे करून, नाश्ता वगैरे करून फ्रेश झालो आणि आता सगळे आवरावर करून आम्ही चाललो आहे शॉपिंगला. तर चला आमच्यासोबत आम्ही काय काय घेतो बघायला. श्रुती निघायचं? हो चला. तर लेडीज म्हणा किंवा मुली म्हणा, आपला आवडीचा विषय कोणता असतो? शॉपिंग. तर आता हे बघा, श्रुतीने मस्त गॉगल वगैरे घेतला आहे. तिने आता स्कूटीवर नाही चाललो, आम्ही बसने जाणार आहे, कारण लांब आहे इथून, 4 रूमपासून लांब आहे. तर हे बघा, मी ड्रेस घातला आहे. श्रुती मला म्हणे मग मी ड्रेस घाल. तुम्ही मला अजून ड्रेस बरं बघितलं नसेल याच्या आधी, तर मी बाहेर गेल्यावर घालते शक्यतो ड्रेस, आणि गावात पण घालते बरं का. पण अजून ब्लॉगमध्ये तरी आज मी पहिल्यांदा ड्रेस घातला आहे. तर चला आमच्यासोबत आम्ही कुठं शॉपिंग. आणि मेन थिंग, सर्वांना तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला खूप आवडते. तर आम्ही चाललो आहे तुळशीबागेत. तुळशीबागेत नेमकं काय काय असतं, प्राईस काय असते, हे पण तुम्हाला नक्की बघायला भेटेल तोपर्यंत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते बघा, श्रुतीने सांगून पण टाकलं की आम्ही तुळशीबागेत जाणार आहे. तर आता नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आमचं पिल्लू म्हणजेच माझी श्रुती आणि मी आता बसनी आलेलो आहे इथं मनपाला. आणि आता आम्ही पुढे कुठे जायचं पिल्लू आपल्याला? आता आम्ही दगडूशेठ बाप्पा, गणपती बाप्पाला चाललो आहोत. तर चला तुम्हाला पण दर्शनाला घेऊन जातो. तर हे बघा, इथला एरिया मी तुम्हाला थोडा दाखवते. हे बघा, हे पुण्याचं मेट्रो स्टेशन आहे. हे बघा मनपाचं. आणि हे बघा, इकडे पुणे महानगरपालिकेची ही मोठी बिल्डिंग आहे आणि बरीच गर्दी वगैरे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आता श्रुती आणि मी पुढे चाललो आहे. तर आम्ही शनिवार वाड्यापर्यंत पोहोचलो आहे. ही शनिवार वाड्याची मागची बाजू होती आणि ही बघा ही पुढची बाजू. तर हे बघा, शनिवार वाडा मुख्य दरवाजा आहे हा, आणि भरपूर लोक जात आहे शनिवार वाडा बघायला. आता आमच्याकडे एवढा वेळ नाही शनिवार वाडा बघायला जाणं, कारण पिल्लूची शॉपिंग करायची आहे. तर तुम्हाला मी बाहेरचं शूट दाखवते. शनिवार वाडा बघायला जाणाऱ्यासाठी वेळ नव्हता एवढा, तर आम्ही फक्त इथं मस्तपैकी फोटो वगैरे काढले. इथे काहीतरी काम पण चालू आहे बघा. हे बघा, हे शनिवार वाड्याचं आजूबाजूचा परिसर आहे. इथे काही विद्यार्थी बसलेले आहेत, काही पोलीस त्यांना कुठे विचारता येत होते. आणि बघा, इथे एक मोठं वडाचं वृक्ष आहे आणि बघा इथे छान झेंडे वगैरे आहे. आणि हा शनिवार वाड्याचा दरवाजा. आम्ही मागच्या बाजूने आलो, त्यामुळे मागून शूटिंग केली. हे बघा, शिवजयंती आत्ताच झालेली आहे आणि शिवजयंतीची जी तयारी पुणेकरांनी केली होती ती अजूनही आहे तशीच. तुम्हाला दाखवते मी. छान पताका वगैरे लावलेल्या आहे आणि खूप सारी गर्दी आहे. इथून आम्ही चाललो आहे आता दगडूशेठ बाप्पाला. आणि शनिवार वाड्यापासून जवळच दगडूशेठ बाप्पाचं मंदिर आहे. हे बघा, आता आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे. मंदिरामध्ये काहीतरी पूजा वगैरे चालू आहे, अभिषेक. तुम्हाला आवाज येत असेल मधला. आणि आम्ही बाहेरून तुम्हाला शूटिंग दाखवली. आणि ही बघा, बाप्पांची आकर्षक मूर्ती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची ही आकर्षक सुबक मूर्ती तुम्हाला दाखवते. हे बघा मंदिर.
आणि आम्ही दर्शन लाईनला उभं राहिलो बघा. ही दर्शन लाईन आहे बाप्पांची. तर आम्ही आता बाप्पांचं दर्शन करून आलो आहे. एवढी काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे आमचं लवकर दर्शन झालं. आणि आता आम्ही पुढे निघालो आहे पुढच्या खरेदीला. माझ्या पाठी तर मम्मी बोलली की पहिले आपण काहीतरी खाऊ, म्हणजे छान उत्साह येईल, छान शूटिंग करू. आम्ही पिण्यासाठी आलो आहे आपण. तर आम्ही आलो आहे ज्यूस पिण्यासाठी. थोडं कॉस्मेटिक घेतलं, बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता मी ते ज्यूस पिण्यासाठी आलो आहे. तुम्हाला ज्यूस फ्रूट्स दिसत असेल आमच्या पाठीमागे. मी ते छानपैकी अननस ज्यूस घेतला आणि मग पुढे आम्ही तुळशीबागेत गेलो. आम्ही तुळशीबागेत आलो. इथे बघा जोगेश्वरी फॅशन या दुकानात आम्ही ड्रेस बघण्यासाठी आलो आहे. हे बघा आता श्रुती ड्रेस बघती. बघू आता तिला ड्रेस आवडला तर ड्रेस आम्ही घेऊन टाकतो इथे. तिथे ड्रेस पसंत नाही पडला. आम्ही इथं कुंजल क्रिएशन तुळशीबागेमध्ये इथे आलेलो आहे. बघा आता इथे ड्रेस बघतो. बघू आता इथे तिला ड्रेस पसंत पडत नाही. बघा छान छान वन पीस घाले लेहंगे लावलेले आहेत. बघू आता श्रुतीला कोणता ड्रेस आवडला. मला दाखव श्रुती. कपड्यांचे स्टॉल वगैरे लागलेले आहे आणि भरपूर मोठी तुळशीबागेत आहे. इथे आम्ही चप्पल बघायला आलो. बघा चप्पल आहे इथे.
ते चप्पल बघते मी. अंदर भी हा ना. अंदर आज आता सानिकाने पण चप्पल आणायला लावली तेव्हा सानिकासाठी चप्पल बघतोय आम्ही. छान छान चप्पल आहे इथे, आम्ही बघतोय सानिकासाठी. चप्पल तिथे आवडली नाही, आता परत दुसऱ्या दुकानात चप्पल बघायला आलोय आम्ही. हे बघा भरपूर साऱ्या चप्पल बघितल्या, पण आता किती नंबर आहे? मन मनचं कसं असते. हां 38 सुती बघती चप्पल. चप्पल घेऊन झाले, आता श्रुती पेमेंट करते. आणि इकडे बघा मागं दुपट्टा ओढीचं दुकान आहे. तुळशीबागेमध्ये फिरत असताना ही छान बाप्पांची मूर्ती ही बघा इथे आहे मस्त, आणि भाविक दर्शन घेत आहे. आम्ही तुळशी बागेत चाललो बघा. कितीही खरेदी करून झाली तरी मन काही ठरत नाही, आणि खरेदी नुसती करतच राहावी असं वाटतं. खूप छान छान वस्तू इथे आहेत बघा. इथे खूप छान छान उपयोगाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. हे छान आहे का? हे छान अजून आम्ही तुळशी बागेमध्येच आहे आणि आमची खरेदी चालूच आहे. कारण इथे किती पण खरेदी केली तरी मन असं तृप्त होतच नाही, कारण खूप खूप येथे खरेदीसारखं आहे. श्रुती ते पैंजण बघते हे बघा. किती चांदीचे पैंजण आहे ना तुझे? झाले मग ते व्यवस्थित करून घ्या, ते तसेच पडून राहिले ना बेटा. नवीन नवीन तर आम्ही परत चप्पल बघायला आलोय. नवरीसाठी चप्पल श्रुती काय बघते. श्रुतीला असे चिवले गावले खूप आवडतात.
टॉप आवडले तिला हौस होते असे टॉप घ्यायचे का मी टॉपाला लावून आम्ही गिरजाला ड्रेस बघतो इथे जो आवडेल तो ड्रेस गिरजाला घेऊन टाकतो आम्ही आता. आणि इथं श्रुतीला कॉडसेट पण घ्यायचं आहे. कॉडसेट छान छान असतं इथं. हे बघा बघू आम्ही कोणता ड्रेस घेतो गिरजाला. तरी बघा इथे आम्ही आता श्रुतीसाठी एक ड्रेस घेतला आणि कॉडसेट घेतला. हा दादा खूप छान आहे. दादा तुझं नाव काय रे? अली नाव आहे. तर हा छान सर्व्हिस देतो. तर तुम्ही पण एकदा इथं शॉपिंगला नक्की या. या दुकानात कॉडसेट, लहान मुलींचे ड्रेस, तसेच वन पीस, छान छान फॅन्सी ड्रेस, तसेच बरंच डेकोरेशनचं सामान वगैरे पण आहे. हे बघा दिवाळीला वगैरे डेकोरेशन करण्यासाठी किंवा कुठल्याही फंक्शनली डेकोरेशन करण्यासाठी घरात विविध शोभेच्या वस्तू. हे बघा खूप छान छान देवाच्या मूर्ती वगैरे आणि दुपट्टे, ओढण्या. बघा खूप छान छान वस्तू इथं आहे. तसंच मुलांचे पण ड्रेस आहे आणि हळदीचे, केळवणाचे, नवरीचे साहित्य, रुखवताचे साहित्य सगळं पण इथे होतं. तर आमची या ठिकाणी शॉपिंग करून झालेली आहे आणि मम्मी बघा मम्मीने शॉपिंग केलेली चालली. आम्ही खूप थकलो आहे. आता चाललो आहे रिटर्न. खूप जास्त भूक लागली आहे. तर आता एक कसे वाटतं तुम्हाला तुळशीबाग दाखवते. तुम्ही पण तुळशीबागमध्ये या, नक्की शॉपिंग करा. खूप छान आहे तुळशीबाग. पण एक दिवस इथं पूर्ण जातो. खूप पैसे खर्च होऊन जातात. शॉपिंग झाल्यावर इथे बघा लोणी स्पंज डोसा खायला आलो आहे. इथे छान असतं लोणी स्पंज डोसा. इथे आम्ही तो खाल्ला आणि परत हे बघा इथे आम्ही दुकानात आलो आहे. तर इथे छान स्वामींच्या मूर्ती, सर्व देवांच्या मूर्ती इथे होत्या. तर ही बघा ही मेट्रो चालली आहे. हे बघा हे मेट्रो स्टेशन आहे. सकाळी आम्ही गेलो तेव्हा तुम्हाला हे स्टेशन दाखवलं आणि आता ही बघा नेमकी आम्ही आलो आणि इथून मेट्रो जात आहे. तर शॉपिंग वगैरे करून आम्ही आता आलो आहे आता रूमवर. खूप थकल्यासारखं झालं आहे. तर आता काय काय शॉपिंग केली ना ती तुम्हाला मी आत्ताच नाही दाखवत. आणि आता जेव्हा हळद राहील ना तेव्हा मी दाखवेल तुम्हाला का श्रुतीने हळदीला कोणता ड्रेस घेतला, लग्नाला कोणता घेतला. म्हणून त्याकरता तुम्ही पुढचे ब्लॉग नक्की बघा. तर शॉपिंग करून आल्यानंतर हे बघा श्रुतीने मस्तपैकी मसाले भात बनवला आहे छानपैकी. हे बघा आणि मस्तपैकी दही वगैरे घेतलं आहे सोबत खायला. आता कसं पोरीच राहतात त्याच्यामुळे चटण्या पापड एवढं काही जास्त नसतं तिच्याकडे. म्हटलं ठीक आहे मसाले भात. आणि आम्ही बाहेर पण थोडा नाश्ता केला होता. म्हटलं बनव बाई चालू मसाले भात. तर छान मसाले भात केला आहे तिने. तर आता आम्ही छान जेवण करतो. तर मसाले भात खाऊन झाला आणि चेंज वगैरे केले, आवरले आता सगळं. त्या दिवसभर खूप थकल्यासारखं झालं आणि मजा पण वाटत होती. कारण खूप सुंदर वस्तू काय घ्यावं आणि काय नाही असं झालं होतं. आणि रेट पण रिजनेबल होते. किती जरी पैसे नेले तरी पैसे कमीच पडतील. कारण आपलं मन असं भरत नाही. एक जरी वस्तू घेतली तरी दुसरी कधी घेईल, तिसरी, असं किती आपल्याकडे समजा कुठल्याही वस्तू किती असल्या तरी नवीन घ्यावंच वाटतं असं आपला स्वभाव असतो. त्याच्यामुळे पुण्याला जर तुम्ही कधी आलेच तुळशीबागेत जाऊन खरेदी नक्की करा. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट.